सीपी मुंबईला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले आहे तर 64,515 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मुंबई या ठिकाणी आले. बघू शकता तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर आहे आणि ॲप्लिकेशन नंबर जो आहे सीपी मुंबईचा तर हा 49,129 आहे. तर तारीख तुम्ही या ठिकाणी बघू शकता सीपी मुंबईची 24 नोव्हेंबरला हा फॉर्म भरला होता 12:19 पोलीस भरती 2025 महाराष्ट्र. आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले याबद्दल संपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे. आणि टोटल जे विद्यार्थी मिळवणं 85 प्लस घटकाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. SRPF चालक, बॅट्समन, शिपाई, कारागृह या सर्व घटकाबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देणार आहे. आजच्या तारखेमध्ये किती अर्ज कुठे आले याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे डेली अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर बघू शकता तुम्ही सीपी मुंबई आहे तर सीपी मुंबईचा जो टोकन नंबर आहे 64,515 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मुंबईला आलेले आहे 24 नोव्हेंबरला. आणि आजच्या तारखेला जर आपण पाहिलं तर जवळपास 70,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. 70,000 प्लस अर्ज कुठेच नाही गेले, एक लक्षात ठेवा. 70,000च्या वरच या ठिकाणी आजच्या तारखेमध्ये अर्ज गेलेले आहे, कारण की आता भरपूर विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरत आहे. झपाट्यानं पोरं या ठिकाणी फॉर्म भरत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या फॉर्मचं मी तुम्हाला या ठिकाणी या टोकन क्रमांकाचा अर्ज क्रमांक दाखवतो. तर हा बघू शकता सीपी मुंबई, हा जो मी तुम्हाला आता टोकन नंबर दाखवला त्याच टोकन नंबरचा हा फॉर्म आहे सीपी मुंबईचा. तर अर्ज क्रमांक 49 आहे आणि तसा जो टोकन नंबर आहे 64,000 प्लस या ठिकाणी दाखवला जात आहे. व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला. ठीक आहे. आणि ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपलं इंस्टाग्राम आयडी आहे गोपाल वानखेडे 120. तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर तुम्ही फोटो पाठवा आपल्या फॉर्मचा आणि सर्व काही माहिती आपण ब्लर या ठिकाणी करणार आहे. जे पण विद्यार्थी आपल्याला पोलीस भरतीचा फॉर्म पाठवणार आहे इंस्टाग्रामवर तर त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर काही आपण या ठिकाणी सपोर्ट करणार आहे, भरपूर काही नोट्स आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SP यवतमाळ बॅट्समन आहे, तारीख वगैरे तुम्ही बघू शकता. SP यवतमाळ बॅट्समनला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले आहे 357 प्लस अर्ज आतापर्यंत SP यवतमाळ बॅट्समन या ठिकाणी आलेले आहे. आणि या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर सुद्धा दाखवून देतो. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SP यवतमाळ या पोलीस बॅट्समन या फॉर्मचा हा टोकन नंबर आहे. 449 एवढा टोकन नंबर आहे. अर्ज क्रमांक 357 आहे आणि तारीख बघू शकता 23 नोव्हेंबरला रात्री हा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे. म्हणजे धरून चला 24 नोव्हेंबरला या ठिकाणी भरलेला असं धरून तुम्ही या ठिकाणी चला. ठीक आहे. तर जवळपास 500च्या अंदर या ठिकाणी अर्ज आलेले आहे यवतमाळ बॅट्समन या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी SRPF गट क्रमांक 13 आहे गडचिरोली, SRPF युनिट 13 गडचिरोली आहे. तर बघू शकता 2,785 अर्ज या ठिकाणी आले अर्ज क्रमांक आहे. आणि या फॉर्मचा टोकन नंबर सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. बघू शकता तुम्ही. तर SRPF गडचिरोली या फॉर्मचा टोकन नंबर बघू शकता 2,785 हा टोकन नंबर आहे. एवढेच अर्ज या ठिकाणी आलेले आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी नाशिक कारागृह आहे 17,864 हा टोकन नंबर आहे. तर धरून चला तुम्ही या ठिकाणी 22,000 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृहाला गेलेले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव आहे. तर 5,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF कुसळगावला या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे. तर SRPF गट क्रमांक 5 दौंडला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले आहे 10,859 अर्ज आले. आणि हा जो या ठिकाणी आहे 24 नोव्हेंबरचा ही प्रिंट आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर SRPF गट क्रमांक 5 दौंडला 10,859 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 5 दौंड 10,859 अर्ज आलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला तुम्ही बघू शकता या ठिकाणी आजचाच हा फॉर्म आहे, 24 नोव्हेंबरचा फॉर्म आहे. तर बघू शकता 22,118 हा टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 22,118 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता या ठिकाणी. आणि आजच्या तारखेमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं 25 नोव्हेंबरला तर 25,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी. त्यानंतर तुम्ही बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे. तर टोकन नंबर बघू शकता 11,162 एवढा टोकन नंबर आला आहे. आणि अर्ज क्रमांक सुद्धा 11,162 एवढा आलेला आहे. तर SRPF गट क्रमांक 2 पुणेला 11,162 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता SP वाशिम कॉन्स्टेबल आहे. SP वाशिम कॉन्स्टेबलला आतापर्यंत जे अर्ज आले आहे 729 अर्ज आतापर्यंत आले. तर आजचा या ठिकाणी टोकन नंबर आहे 24 नोव्हेंबरचा हा टोकन नंबर आहे. SP वाशिमला तुम्ही बघू शकता या ठिकाणी 729 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे.
त्यानंतर SP लातूर आहे. SP लातूर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे. तर 894 अर्ज आहे. तर आतापर्यंत धरून चला की 1000 अर्ज या ठिकाणी SP लातूर या ठिकाणी गेलेले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 2 पुणेचा टोकन नंबर अर्ज क्रमांक बघू शकता 9095 आहे. तर जवळपास धरून चला 11 ते 12,000 प्लस अर्ज या ठिकाणी SRPF गट क्रमांक 2 पुणेला गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता SP जळगाव आहे. 1673 अर्ज क्रमांक आहे. टोकन नंबर मी तुम्हाला दाखवून, तर बघू शकता टोकन नंबर या ठिकाणी 2341 एवढा टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे. त्याचबरोबर SRPF नागपूर आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूरला आतापर्यंत तुम्ही धरून चला की 3,500 ते 4,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर SP अमरावती ग्रामीण आहे. तर जवळपास 5,500 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला 5,500 ते 6,000 प्लस अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीणला गेले आहे. नागपूर कारागृहाला बघितलं तुम्ही या ठिकाणी तर 21,811 एवढा टोकन नंबर आहे. तर आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे नागपूर कारागृहाला तर जवळपास 25,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्याचबरोबर मुंबई प्रिझन आहे. मुंबई कारागृहाला जर पाहिलं 23,042 प्लस अर्ज आहे. तर आतापर्यंत 27,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर SP वाशिम आहे. तर SP वाशिम कॉन्स्टेबलला आतापर्यंत 2104 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. तर धरून चला की 3,000 प्लस अर्ज आतापर्यंत SP वाशिम या ठिकाणी गेले. SRPF गट क्रमांक 1 पुणेला 3,397 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले. पुणे कारागृह आतापर्यंत 24,819 अर्ज या ठिकाणी आलेले आहे बघू शकतो. त्यानंतर बघू शकता पालघर जिल्हा पोलीस आहे 2,410 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग चालक आहे 1,900 प्लस अर्ज आले आहे. SRPF धुळेला 6,000 प्लस अर्ज आले आहे. परभणी चालक आहे 1,800 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. गोंदिया बॅट्समनला 900 प्लस अर्ज आले आहे. पुणे बॅट्समन आहे 800 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. मुंबई बॅट्समनला 800 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SRPF कोल्हापूर आहे 3,600 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SP भंडारा आहे 3,400 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. ठाणे सिटीला 5,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SP मीरा भाईंदर आहे 7,700 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SP पिंपरी चिंचवडला 3,200 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SP बुलढाणा चालकला 1,690 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे आणि पुणे शहरला 20,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पालघर चालकला 1,490 प्लस अर्ज आतापर्यंत आले आणि ठाणे शहरला 5,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SP कोल्हापूर आहे 2,530 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. मुंबई कारागृह 29,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 2 पुणे बघू शकता 10,000 प्लस अर्ज आले आहे. संभाजीनगर बॅट्समनला 390 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SP धुळे आहे 2,844 अर्ज आले आणि SRPF गट क्रमांक 7 दौंडला 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. नवी मुंबई बॅट्समन आहे 370 प्लस अर्ज आले आणि सोलापूर बॅट्समनला 380 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. वाशिम बॅट्समनला 329 अर्ज आतापर्यंत आले आणि यवतमाळ बॅट्समनला 341 अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर बघू शकता नागपूर कारागृह आहे 27,000 प्लस अर्ज आले. SRPF गोंदिया 13,000 प्लस अर्ज आला 13 ते 14,000 प्लस धरून चला. पिंपरी चिंचवड SP ला बघू शकतो 3,960. धाराशिव चालक आहे 2,480 प्लस. संभाजीनगर बॅट्समनला 390 प्लस अर्ज. सोलापूर बॅट्समनला 400 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 2 पुणे 11,000 प्लस अर्ज. पुणे सिटी चालकला 2,560 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 4 नागपूर 4,200 प्लस अर्ज. पुणे कारागृह आहे 27,000 प्लस अर्ज. मीरा भाईंदर कॉन्स्टेबल 7,500 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 20 वरणगाव 27,000 प्लस अर्ज. CP मुंबई चालक 6,400 प्लस अर्ज. CP नवी मुंबई 2,400 प्लस अर्ज. SRPF कुसळगाव 5,610 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 1 पुणे 7,000 प्लस अर्ज. संभाजीनगर ग्रामीण 3,400 प्लस अर्ज. संभाजीनगर रेल्वे 1,400 प्लस अर्ज. मीरा भाईंदर चालक 2,400 प्लस अर्ज. SRPF गोंदिया 13 ते 14,000 धरून चला. नागपूर कारागृह 27,280. SP हिंगोली 3,100 प्लस. त्याचबरोबर SP वाशिम चालकला 2,027. नांदेडला 4,067 आणि SP बुलढाणा 2,700 प्लस अर्ज. SP चंद्रपूर 4,600 आणि SP रत्नागिरी 1,140. नाशिक ग्रामीण 6,100. SRPF गडचिरोली 3,000. अमरावती ग्रामीण 6,200. मुंबई लोहमार्ग 13,000 प्लस. नाशिक कारागृह 26,000 आणि CP मुंबई 70,000. सिंधुदुर्ग चालक 1,366. संभाजीनगर ग्रामीण 3,930. अकोला 3,700 आणि त्याचबरोबर नागपूर सिटी 12,000. वाशिम बॅट्समन आहे 400. वर्धा कॉन्स्टेबल आहे 2,200. ठीक आहे. तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती अपडेट. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. डेली अपडेट आपण अशाच प्रकारे देत जाणार आहे. आजच्या व्हिडिओचा थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.